तर कधी कधी मुलांचा गोंधळ उडतो की आपण डेव्हलपर व्हावं का डेटा सायंटिस्ट व्हावं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पहिलं तर कम्प्युटर बॅकग्राऊंड किंवा IT चे मुलं जे असतात, सो त्यांनी जर डेव्हलपमेंटमध्ये गेलं तर त्यांना इझी जातं. का? कारण की त्यांना व्हेरिएबल डेटा टाइप्स, ओप्स कॉन्सेप्ट हे नवीन नाही आहेत. सो ते इझिली अडॉप्ट करतात आणि ते खूप क्विकली पुढे निघून जातात. कारण डेव्हलपमेंट ही अशी गोष्ट की इट टेक्स टाइम आणि त्याला पेशन्सही लागतो. तर ती गोष्ट बेस्टच आहे. आता डेटा सायन्स ही बियॉन्ड दॅट आहे. म्हणजे डेटा सायन्समध्ये लँग्वेज पण आहे, मॅथमॅटिक्स पण आहे आणि डेटाबेस सुद्धा आहे. जसं की डेव्हलपमेंटमध्ये हे सर्व नसतं. तर मग इथे थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल सेट आपल्याला असला पाहिजे. आपल्याला जे AI मॉडेल्स आहेत ते बनवण्यासाठी थोडंसं स्पेशलायझेशनमध्ये AI किंवा MLचे अल्गोरिदम समजणं गरजेचं आहे. तर ही थोडंसं बियॉन्ड आहे. पण त्याच्यामध्ये पॅकेजेस पण तेवढे आहेत. दोन्ही गोष्टी बेस्ट आहेत. बघितलं कशात इंटरेस्ट आहे ते. म्हणजे एक्झॅक्टली बघायचं ही की आपल्याला इंटरेस्टिंग काय वाटतंय आणि मला काय एन्जॉय करता येईल. पैशाच्या पुढे जाऊन एक मेंटल पीसही महत्वाचं आहे. सो हेही गरजेचं आहे की जर एका लिमिटपेक्षा झेपतच नाही तर मग ते हे नाही. म्हणजे मी तर असं म्हणेल की 21 डेज टाइम लागतो नवीन गोष्ट अंडरस्टँड करायला. पण जर तुम्ही जावा डेव्हलपमेंट 6 ते 8 महिने करून पण तुम्हाला एक सिंगल लाईनचा कोडही येत नसेल तर तुम्ही डेव्हलपर बनू नाही शकत.